श्री स्वामी समर्थ. स्वामींचा चमत्कारी खरी शक्ती. स्वामींचा चमत्कार म्हणजे जीवनातील अनुभव. स्वामी समर्थ चमत्काराबद्दल अनेक कथा आहे, पण खरी कमाल कुठे आहे माहिती आहे का? चमत्कार दिसण्यात नाही, तो मन बदलण्यात आहे. एखाद्याची इच्छाच नसते की मंदिरात जावे, केंद्रात जावे, पण त्याचे पाऊल आपोआप मंदिरात जाते. हा स्वामींचा चमत्कारच म्हणावा लागेल. एक भक्ताची कहाणी. घरात संकटाचा डोंगर, आर्थिक अडचणी आणि कोणाकडे आशा नाही. तो भक्त स्वामींच्या पादुकासमोर बसला आणि फक्त एवढेच म्हणाला, स्वामी, माझं होत नाही पण तुम्ही आहे ना. माझं काही होत नाही पण तुम्ही आहे ना. हा स्वामीचा चमत्कारच म्हणावा लागेल. दुसऱ्या दिवशी त्यांना एक जुन्या कामाचं पेमेंट मिळतं. लोक म्हणतील अपघात आहे, भक्त म्हणेल स्वामींची कृपा आहे. आपण म्हणू शकतो स्वामींची कृपा आहे. जे स्वामी सेवेमध्ये आहे त्यांना हा अनुभव येतोच असतो. अनुभव खूप छान असतात, खूप गोड अनुभव असतात स्वामींचे. स्वामींचा चमत्कार म्हणजे घाबरलेलं मन शांत करणे, हरवलेला आत्मविश्वास परत देणे, अंधारात सुद्धा वाट दाखवणे. हा स्वामींचा चमत्कार. काही वेळा आपल्याला वाटतं की स्वामी माझं ऐकत का? स्वामी माझं ऐकत आहे का? पण स्वामी ऐकता. परंतु स्वामी नेहमी शांतपणे सोबत आपल्याबरोबर असता. स्वामी आपल्याबरोबरच असता, पण ते शांत असता. याची कृपा. स्वामींचा आवाज नाही, ते हळूच आयुष्य बदलून जाते, तर आपल्याला कळत नाही. स्वामी आपलं असं आयुष्य बदलतं आपल्याला हळूच की आपल्याला कळतसुद्धा नाही. जेव्हा माणूस खऱ्या श्रद्धेने त्यांच्या पायाशी येतो, तेव्हा कुठलीही परिस्थिती कठीण असू द्या, कितीही परिस्थिती कठीण असू द्या, पण स्वामी आपल्याला साथ देता. मग आपल्याला कळतं, हां, स्वामी आहे. कारण स्वामींचे नाव घेतात मनात उभी राहते ती एकच भावना, स्वामी आपल्याबरोबर आहे. कुठलीही परिस्थिती, आपली किती कठीण परिस्थिती असू द्या, स्वामी आपल्याबरोबर असताच. तेव्हा आपल्याला कळतं. आपण मागन ते तेवढे आपल्याला स्वामी देत नाही, त्यापेक्षा जास्त आपल्याला स्वामी देतात. तेव्हा आपल्याला स्वामींचा अनुभव येतो. हे कितीक लोकांना अनुभव आलेला आहे आणि तुम्ही अनुभव घेऊन बघा. कारण काहींची इच्छा नसती केंद्रात जावा, ते सुद्धा केंद्रात जाता. मग त्यालाच स्वामींची कृपा म्हणायची. आपण गुरुचरित्र वाचतो. काहींची इच्छा नसते, पण काहींना इतकी श्रद्धा असते की मी गुरुचरित्र वाचीनच, तर तिथं स्वामीच उभे राहता. म्हणून स्वामींची सेवा करा, स्वामींची जप करा. स्वामी आपल्या आयुष्यात आल्यावर आपलं सगळं कल्याण होणार. स्वामी आहे ना, म्हणून स्वामींची श्रद्धा बघावी. श्री स्वामी समर्थ.